देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. रंग्या, तुला उद्याच्याला गडावर जायचं आहे बघ. कशाला? माझा सांगावा घेऊन जायचा आहे. अगं बानू, आख्यानाच्या आधी देव हात आला परत गेलं तेव्हा तू मनात कोण त्यासनी का नाही सांगितलंस? हे बानू, आजा काय विचारतोय? अगं बोल की. शची देवी बी हात येऊन गेल्या. काय म्हणल्या ठाव आहे का? म्या सांगतो की त्या म्हणल्या होत्या काही बानून नाही. बानुताई, मी कधी तुम्हासनी काय म्हणलं नाही, पर काय झालं आहे ते सांगा जी. मी सांगते काय झालं आहे ते. म्हाळसा देवी मला सूक्ष्म देहानं गडावर घेऊन गेल्या होत्या आणि हत माझी प्रतिमा होती. तो नुसता आभास होता. आणि हे तुला आम्हासनी सांगावं असं वाटलं नाही? ऐकावं ते नवलच. अगं नाही, पर एवढं समज करून तो काय केलंच तरी काय? अरे मला ते बी कळणं झालंय बघ. मी देवांसंग काशीला गेले होते. कुठं? काशीला. अगं पण कशा पायी? देवींची शक्तिपीठ दाखवाया. ततबी देवींचं एक शक्तिपीठ आहे. पण हे समजत कशापायी केलं त्यांनी? तुला मागल्या जन्माचा आठवावं म्हणूनच ना? होय. अगं दुसरं काय असणार? पण हे समज होऊन तुला देवासनी काय सांगता आलं का? नाही, म्हणूनच मी विचार करते हाय का उद्याच्याला देवासनी सांगावं एकदाच. असं 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 म्हणून तुला सांगावा धाडायचा आहे होय? होय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.